20व्या समरसता साहित्य संमेलनाचे नांदेड येथे आयोजन। समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र द्वारा आयोजित 20व्या समरसता साहित्य संमेलनाचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे। 2 व 3 ऑगस्ट रोजी नांदेडच्या भक्ती लॉन्स मालेगाव रोड येथे हे साहित्य संमेलन पार पडणार असल्याची माहिती आज साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष खासदार अभिजित गोपछडे व कार्यवाह डॉक्टर प्रसन्न पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांना माहिती दिली आहे। 20वे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे 2 ते 3 ऑगस्ट रोजी श्री गुरु गोविंद सिंगजी नगरी मालेगाव रोडला भक्ती लॉन्स येथे आपण मोठ्या प्रमाणावर त्याची उभारणी केलेली आहे। हे 1990 नंतरचे मराठी साहित्य आणि समरसतेतले मराठी साहित्य या विषयाशी संबंधित असं नांदेडकरांना एक चांगल्या पर्वणीचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विचारवंत साहित्यिक लेखक कवी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। एक 600 ते 700 साहित्यिक आणि विचारवंत या साहित्य संमेलनात येत आहेत। मी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करणार आहे। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पद्मश्री नामदेव कांबळे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत। राघव वेळ नावाची त्यांची कादंबरी आहे आणि बालभारतीचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत। संमेलनाचं उद्घाटन भदंत वंदनीय डॉक्टर राहुल बोधी महाथेरो हे ऑल इंडिया भिक्खू महासंघाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होणार आहे। समारोपाचे जे सत्र आहे ते श्री किशोर मकवाना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकारचे ते अध्यक्ष आहेत, ते समारोप करणार आहेत। यामध्ये विविध आमचे सर्व पदाधिकारी परिश्रमपूर्वक नियोजन करत आहेत। त्यामध्ये माणिकराव भोसले, शिवा कांबळे, माया गायकवाड, धनंजय भिसे, डॉक्टर राजेश कापसे, आमचे महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह प्रदेशाचे कार्यवाह डॉक्टर प्रसन्न पाटील हे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पण ह्या संमेलन होते। अभय कोटलवार आहेत, सहव्यवस्थापक राजेश मांजरमकर आहेत। अशा वेगवेगळ्या समित्यांचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या गठीत पण झालेल्या आहेत आणि याच्या एका चांगल्या दिशेने हे संमेलन पुढे सरकतं आहे। शहरामध्ये एक भव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे। या ठिकाणी विविध परिसंवाद, साहित्यिक संवाद, मुलाखती, विद्यार्थी वक्त्यांचे परिसंवाद, ग्रंथ परिचय, कवी संमेलन आणि खुला काव्य मंच, गझल मंच आणि रंगतदार अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम एक मनोहारी संगम संपूर्ण राज्यातल्या सगळ्या साहित्यिकांच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे। संमेलनस्थळी एक भव्य अशा प्रकारची ग्रंथ दिंडी आणि विक्री केंद्र पण त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून 600 ते 700 लेखक, कवी, विचारवंत, साहित्यिक, साहित्य रसिक महाराष्ट्रातून येणार आहेत। या समरसता साहित्य परिषदेने गेल्या 20 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या अशी परंपरा केलेली आहे की हे 20वं साहित्य संमेलन आहे। प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये एक नवीन विषय असतो, तर यावेळेस एक नवोदित तरी नंतरचं साहित्य संमेलन मराठी विषयातलं आणि समरसतेचं संमेलन असं या विषयाचा संबंध आहे। मी संपूर्ण जनतेला विनंती करतो, स्वागताध्यक्ष म्हणून या जिल्ह्याचा राज्यसभा खासदार म्हणून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला येऊन एक चांगल्या साहित्य आणि संमेलनाचं आणि समीक्षणाचं एक आणि पर्वणी आपल्या नांदेडकरांना लाभणार आहे। आपण सगळ्यांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा, जेणेकरून नांदेडकरांसाठी एक संस्मरणीय साहित्यिक आणि सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे। आपण सगळ्यांनी याला यावं याकरता आपल्याला मनापासून निमंत्रण देत आहे। धन्यवाद।